श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणीत मार्गाप्रमाणे अमावस्याची सेवा, अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा. ही सेवा प्रत्येक अमावस्येला करा. या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे. अमावस्याला करावयाची विशेष सेवा. 1. पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. 2. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकार बाधेपासून संरक्षण होते. करणी यासारख्या कृत्यांपासून संरक्षण होते. 3. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. 4. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा, दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. 5. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. 6. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. 7. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे. नारळ जमिनीवर फोडून हात-पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारे बांधावे. 8. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर खालील स्तोत्रमंत्र म्हणावेत. 1. श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा, गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्तात झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. नंतर त्या नारळाची शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावेत. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून द्यावा. जुना नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. नित्यसेवा ग्रंथातील पितृसूक्ताचे हवन हे नेहमी करावे. पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरात प्रत्येक अमावस्येला ही सेवा करू. नक्कीच याचा तुम्हाला लाभ होईल.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.